नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये सध्या ऑक्सिजनची किती गरज आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, मात्र नंदुरबार जिल्ह्यानं शासकीय रुग्णालयांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनपैकी जवळपास 50% ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प पूर्ण केलाय. तसंच नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीमधून सध्या जिल्ह्यातल्या 400 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर निर्माण करणारे तब्बल 3 प्रकल्प कार्यान्वित झालेत. त्यामुळे जिल्हा आपल्या मागणीच्या जवळपास 40 ते 50% ऑक्सिजन निर्मिती स्वतःच करतोय. तर दुसरीकडे तालुका स्तरासाठी येत्या 8 दिवसात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे आणखीन 2 प्रकल्प निर्माण होणार आहेत. तर लिक्विड ऑक्सिजन प्रकल्पाचं काम देखील प्रगतीपथावर आहे. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यात ऑक्सिजन निर्मितीत नंदुरबार जिल्हा स्वयंपूर्ण होणारा पहिला जिल्हा ठरणार आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड आपल्या सोबत आहेत. नंदुरबार पॅटर्न राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. इतकंच नाही, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यभरामध्ये हा नंदुरबार पॅटर्न राबवून ऑक्सिजनचा जो तुटवडा जाणवतोय तो तुटवडा नष्ट करण्यासाठी हा पॅटर्न राबवला जाईल असं सांगितलंय. आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र भारुड आहेत सध्या. राजेंद्रजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. नंदुरबार पॅटर्न सध्या राज्यात चर्चेला जातोय. नंदुरबार सारखा जिल्हा ज्या जिल्ह्याला खरं तर खूप मागास समजलं जातं, आरोग्य यंत्रणा देखील तोकडी आहे, अशा परिस्थितीत ज्या वेळेला आपण हे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापण्याचं ठरवलं त्यावेळेला नेमका काय विचार मनात आला, सुरुवातीला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सर्वात प्रथम जेव्हा मागच्या वर्षी पूर्ण राज्यात कोविड चालू होतं, आमच्याकडे फक्त 20 बेड्स हे अवेलेबल होते. आमच्याकडे मॅक्झिमम लोकांचं डिपेंडन्सी ही गव्हर्नमेंट सेटअपवर जास्त आहे, कारण HDI फार कमी आहे, लोकांकडे इन्कम नाही. तर डिलिव्हरी असेल, सिझर असेल, तर आम्ही कुठलेही सिव्हिल हॉस्पिटल किंवा HDI बंद करू शकत नव्हतो. ते चालूच ठेवायचे होते आम्हाला. बरोबर. ते 20 ऑक्सिजन बेड पासून आजच्या घडीला गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट अशी जवळपास 1290 बेड्स ऑक्सिजन, ICU आणि व्हेंटिलेटरचे तयार आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 450 बेड्स हे शासकीय आहेत आणि बाकीचे बेड हे खाजगी आहेत. आणि ह्या बेड्स मध्ये आज सुद्धा जवळपास 200 ते 250 बेड्स हे वॅकंट आहेत. तर बऱ्यापैकी पेशंटचा लोड हा मॅनेज होतोय. मागच्या वर्षी जेव्हा हे सुरू झालं, सर्वात पहिला प्रश्न आमच्यासमोर होता की ऑक्सिजन आणायचा कुठून, कारण आमच्याकडे एकही लिक्विड प्लांट नव्हता, रिफिलिंग प्लांट नव्हता. आणि आमची डिपेंडन्सी ही धुळ्यावरती होती. धुळ्यासोबत अग्रीमेंट केलेलं होतं. आमचं साधारणतः आजच्या घडीला 7.5 मेट्रिक टन एवढी डिमांड आहे. धुळ्याकडून आम्हाला 2 मेट्रिक टनच्या वरती मिळत नव्हतं, कारण धुळ्याला सुद्धा त्याचं कन्झम्पशन होतं. धुळ्यावरून मालेगाव किंवा बाकी जळगावचे पण तालुके कव्हर होत होते. अशा परिस्थितीमध्ये जर भविष्यात प्रॉब्लेम झाला, कारण मी स्वतः मेडिकल डॉक्टर आहे, तर ब्राझील आणि अमेरिकेचे जे डबल म्युटंटने जो थैमान घातला होता, त्याच्या अनुषंगाने जर आपल्याकडे हा डबल म्युटंट व्हायरस आला तर आपण काहीतरी तयारी केली पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट मी आपल्या प्रेक्षकांना सांगायला लागतो की हा फक्त ऑक्सिजन हा एक विषय कोविडमध्ये नाहीये, ते बरेच पॅंगल आहेत. बरोबर. त्यामध्ये आमच्याकडे दुर्गम भाग असल्यामुळे अँब्युलन्सचा खूप मोठा तुटवडा होता. तर आम्ही 27 अँब्युलन्सेस फोर्स कंपनीच्या आणि 2 शववाहिका फोर्स कंपनीच्या अशा 29 गाड्या मिळवल्या. पोलिसांनाही 13 गाड्या दिल्यात. आणि यांच्यामुळे जी मुवमेंट ऑफ पेशंट आहे ती थांबली. त्याला काही प्रॉब्लेम आले नाही. जवळपास आजच्या घडीला 96च्या वरती गव्हर्नमेंट अँब्युलन्सेस जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्याच्यानंतर एक कंट्रोल रूम स्थापित केलं. त्याच्यामध्ये 4 लँडलाईन नंबरवरती दिवस रात्र 24/7 आमचे कर्मचारी बसतात. आणि ज्या कुठल्या पेशंटला काही इश्यू असेल, बेडचा इश्यू असेल, अँब्युलन्सचा इश्यू असेल, टेस्टचा इश्यू असेल, सर्व त्यांची नोंद घेतली जाते. बिलचा इश्यू असेल त्याची नोंद घेतली जाते. आम्ही 2-3 रुग्णालयावर कारवाई सुद्धा केली, हे बंदही केले, की ज्याच्यामध्ये आवाजावी बिल आकारणे. कारण आज पॅनिक सिच्युएशन असताना लोकांना वे काय आहे, कुणाला कुठं कॉल करायचा, प्रत्येक कॉलचा कलेक्टर घेऊ शकणार नाही. तर हे कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्याची सर्व संध्याकाळी समरी आम्ही घेतो आणि जे आम्हाला कंप्लेंट येतात आमचे जे जिल्ह्याचे जे पथक आहेत ते जाऊन बघतात. त्याच्यानंतर वेबसाईट डेव्हलपमेंट. तर वेबसाईटचा सर्वात मोठा फायदा असा होतो की वेबसाईटमध्ये तुम्ही रिअल टाइम वरती कुठले बेड्स, ICU बेड किती खाली आहेत, ऑक्सिजन बेड किती खाली आहेत, कुठल्या हॉस्पिटलला खाली आहेत, कुठल्या तालुक्यात खाली आहेत, हे कुठलाही माणूस वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतो, बघू शकतो. त्याची एक व्यापक प्रसिद्धी दिली. अँब्युलन्सची लोकेशन्स, अँब्युलन्सची माहिती त्याच्यावरती आहे, वॅक्सिनेशनच्या माहिती आहेत, आमच्या ऑर्डरची माहिती आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, RT-PCRचं सॅम्पल कोणी दिलं असेल त्याला कोणालाच फोन करायची गरज नाही. त्याने फक्त त्याचा मोबाईल नंबर त्या वेबसाईटवर जाऊन टाकावा, त्याचा RT-PCRचा रिझल्ट त्याला तिथं मिळेल. या सर्व गोष्टींमुळे जी सिच्युएशन ऑफ कॅवॉस किंवा पॅनिक हे जे काही होतं ते थांबतं.
आणि मग त्याचा वापर आपण आपल्या बाकी गोष्टींसाठी करू शकतो, जसं हं, ऑक्सिजन प्लांट असेल. हं. आमची स्वतःची एकमेव गव्हर्नमेंट लॅब आहे, तर प्रायव्हेट लॅब पण नाही आहे. आमच्या डॉक्टरांच्या ट्रेनिंग्स असतील, हां. नर्सेस ट्रेनिंग असतील. आपला नंदुरबार जिल्हा हा पहिला जिल्हा आहे राज्यातला, हं, ज्याने रेल्वेचे आयसोलेशन कोचेस आणले, तर त्याला कूलर बसवले, वरती गनी बॅग्स टाकल्या, टेम्परेचर डाऊन केलं. सुद्धा आज 56 ते 60 पेशंट तिथे ऍडमिट आहेत. हं, महिलांसाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष, जिथं फक्त महिला स्टाफ राहील, महिला डॉक्टर्स, महिला नर्सेस, महिला सेक्युरिटी, महिला क्लिनिंग, महिलाच जेवण बनवतील. हं, हं. तर असं महिलांसाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष बनवलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आज पीएससी आमच्याकडे 60 पीएससी मध्ये आणि जवळपास 16 रुरल हॉस्पिटलमध्ये सुद्धा बेड्स अवेलेबल आहेत. हां, आमचा सर्वात मोठा चॅलेंज होता की धडगाव, मोलगी, तोरणमाळ जो सातपुड्याच्या डोंगराळ भागात आहे, हं, हं. तिथं आपण प्लांट बसू शकत नाही, कारण त्याला व्होल्टेज खूप जास्त लागतं. बरोबर. अशा ठिकाणी सुदैवाने चांगला आम्हाला आज निरोप मिळाला, आपल्या सर्व प्रसार माध्यमांची त्याला मदत मिळाली. हं, आम्हाला भारतीय जैन संघामार्फत सुद्धा 100 कॉन्सन्ट्रेटर्स ते आम्हाला डोनेट करतायत. हां. त्याचा आम्ही वापर करणार आहोत आणि 100 कॉन्सन्ट्रेटरची कॅपॅसिटी 5 लिटर पर मिनिट, साधारणतः 500 लिटर आम्हाला एका मिनिटाला तिथून मिळेल. आणि आमचे जे प्लांट सध्या आहेत तिथून 2000 लिटर पर मिनिट एवढं मिळत आहे. हं. आणि अजून 2 प्लांट प्रोग्रेसमध्ये आहेत, नवापूर आणि तळोद्याला, आणि एक लिक्विड टँक पण. तर हे सर्व जर आम्ही व्यवस्थित मॅनेज झालं आमचं बाय सेकंड वीक ऑफ मे पर्यंत, तर हं, हं. आम्हाला बाहेरून लागायची गरज पडणार नाही, अशी आमची आशा आहे. राजेंद्रजी असं म्हणतात की जिल्हा पातळीवर, जिल्हा स्तरावर जर जिल्हाधिकाऱ्यांनी, डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी असं जर ठरवलं, इच्छाशक्ती असेल आणि जर ठरवलं, डिसिजन मेकिंग प्रोसेस जर व्यवस्थितपणे राबवली, तर काहीही अशक्य नाही. हे सगळं करत असताना, म्हणजे जिल्ह्यातल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांना अपग्रेड करत असताना किंवा काही काही गोष्टी नव्यानं ज्या वेळेला बनवायला लागत असतील, त्यावेळेला निधीची कमतरता हा एक मुख्य मुद्दा असतो. पण आपण म्हणजे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅन असेल किंवा स्टेट डिझास्टर रिलीफ फंड असेल, सीएसआरच्या माध्यमातून उभा राहणारा जो निधी असेल, या सगळ्याचा अतिशय खुबीनं वापर केलात आणि तो सगळा जो निधी आहे तो याच्यामध्ये वापरलात आणि ही सगळी सिस्टीम एक्झिक्यूट केलीत. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? पहिली गोष्ट की निधी हा प्रॉब्लेम ऍटलीस्ट आपल्या गव्हर्नमेंटमध्ये मला तरी जाणवला नाही. बरं. आपल्याकडे जवळपास 550 कोटीचा डीपीडीसी आहे, हं, त्यावरून मायनिंग फंड आहे, आपत्ती व्यवस्थापनाला पैसा येतो, आणि सीएसआर फंड जे आपण बोललात, आम्हाला माझगाव डॉक मधून हे 29 व्हेकल्स मिळाल्या. हां, तर ह्या सर्व गोष्टी करत असताना फक्त एक आहे की आपली प्रायोरिटी काय आहे, आपल्याला करायचं काही नाही. बरोबर. तर ज्या बेड्स आहेत, मॅट्रेस आहेत, ऑक्सिजन लाईन्स आहेत, प्लांट्स आहेत, हे सर्व आम्ही डीपीसी आणि डिझास्टर फंड मधून केलेत. हं, व्हेकल जे आहेत ते आम्ही आमच्या सीएसआर मधून केलेत, आणि जे रिक्रूट केले नवीन डॉक्टर्स आणि नर्सेस, ते एनआयएचएम मधून केले. तर आपल्याकडे फंड्स व्यवस्थित आपल्याकडे प्लॅनिंग केली, मॅनेज केलं, हां, तर हां, शासनाकडून कोविडसाठी भरभरून निधी देण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आलेला होता. फक्त त्या होते की काही ठिकाणी लिक्विड टँक्स होते, काही ठिकाणी रिफिलिंग प्लांट होते. हं, तर माझ्या समोर हा होता की सर्व भविष्यामध्ये जर लिक्विडचीच, ऑक्सिजनची जर कमतरता भासायला लागली, मग काय? हां, त्याच्यामुळे स्वतःचे प्लांट जर राहिले की जे कसलाही रॉ मटेरियल न वापरता हवेमधून ऑक्सिजन बनवू शकतील, तर आपली जी डिपेंडन्सी आहे दुसऱ्यांवरती ती हां, कमी होईल. कारण आजच्या घडीला ड्रग्स किंवा बेड्स ह्या बाकीच्या नंतरच्या गोष्टी, ऑक्सिजन ही सर्वात की आहे. ऑक्सिजन इज लाईफ सेव्हिंग आहे. हां, हां. आणि ऑक्सिजन जर नाही मिळाला, तर बाकी तुम्ही काही दिले, अँब्युलन्स दिले, डॉक्टर्स दिले, नर्सेस दिले, त्याचा काही फायदा नाही. राजेंद्रजी, म्हणून मग डॉक्टर असल्याचा किंवा एक मेडिकल बॅकग्राऊंड असल्याचा फायदा निश्चितपणे या सगळ्या प्रोसेस दरम्यान झाला असेल. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? नक्कीच, नक्कीच. माझं शिक्षण हे मुंबईच्या सेठ जेएस मेडिकल कॉलेज केएम हॉस्पिटल मधून झालं. हां, हां, मी 2012 पास आउट झालो आणि 13 लगेच आयर झालो. मेडिको म्हणून मला स्वतःला माहिती होतं की रेमडेसिवीर ही शॉर्टेज होणार आहे, आणि हं, आम्ही मार्चच्या सेकंड वीक मध्ये 50 लाखाचे रेमडेसिवीर खरेदी करून स्टॉक करून ठेवला. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही प्रायव्हेटला सुद्धा दिले. जवळपास 1500 ते 1600 प्रायव्हेट आम्ही दिले, आणि बाकीचा गव्हर्नमेंटला सोयी त्याचा वापर केला. हं, तर रेमडेसिवीरची पॅनिक सिच्युएशन होऊ दिली नाही. हं. आणि ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये मी बोललो की ऑक्सिजन नर्स, आता कालच माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा याच्याबद्दल आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलले की नंदुरबारचा जो ऑक्सिजन नर्स हा जो कन्सेप्ट आहे, हां, हां, हा कन्सेप्ट आम्ही 8 महिन्यापासून वापरतो. त्याचा फायदा कसा होतो की एक डेडिकेटेड नर्स 50 रुग्णांना फक्त ऑक्सिजन चेक करेल हां, 1-1 तासामध्ये, सर्वांचं मॉनिटरिंग करेल, आणि ज्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढतंय त्याला ऑक्सिजनची डिमांड कमी करायची, हां. ज्याचं कमी होतंय त्याला वाढवायची. त्याने जर मास्क काढला किंवा ऑक्सिजनचं ते काढून त्याला कुठे जायचं टॉयलेट बसा, ते मॉनिटरिंग करायचं. हं, हा हं, कोलॅप्स तर होत नाही ना, अनकॉन्शियस तर होत नाही ना, हं. जाताना त्याचं SpO2 किती आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे ज्या काही मागे घटना घडल्या होत्या की बाथरूम मध्ये कोणी जाऊन कोलॅप्स झालं, हं. किंवा अननेसेसरी ऑक्सिजनचं वेस्टेज होत आहे, किंवा त्या गोष्टी कमी होत आहेत. तर आमची जी आज डिमांड आहे ती 7.5 मेट्रिक टन ही डिमांड एवढी कमी का आली? कारण आम्ही ऑक्सिजनचा फार जपून वापर करतो.
बरोबर. ऑक्सिजन इज अ व्हेरी युजफुल कमोडिटी. हम्म, आणि याचा फायदा असा होतो की ज्या पेशंटला खरंच गरज आहे, अर्ली डिटेक्शन. आता जसं बऱ्याच ठिकाणी होतं की होम आयसोलेशन. तर आम्ही, आमचा जिल्हा हा आदिवासी आणि ग्रामीण बहुल जिल्हा असल्यामुळे आम्ही होम आयसोलेशन शक्यता टाळतो. बर. त्यांना बोलतो की तुम्ही PSC ला जा, रुरल हॉस्पिटलला जा, हम्म, हॉस्टेलला जा, पण तुमच्यावरती नर्सची मॉनिटरिंग पाहिजे. हा कारण लोकांकडे SpO2 मेजर करायला सुद्धा पैसे नाहीत, मशीन नाहीये. हा हा तर ते तुम्हाला पॅरासिटामॉल देतील, मल्टीव्हिटॅमिन देतील, बेसिक ड्रग्ज देतील. पण तुमचं जर ऑक्सिजन ड्रॉप डाऊन झालं, SpO2 कळलं, तुम्हाला लगेच शिफ्ट केलं जाईल. हम्म. ती गोष्ट आम्हाला बऱ्यापैकी हेल्पफुल ठरते. राजेंद्रजी, ऑक्सिजनचे जे प्लांट आता सध्या कार्यान्वित आहेत नंदुरबारमध्ये, त्या प्लांट्समधनं जितकं काही प्रोडक्शन होत आहे सध्या, ते नंदुरबार जिल्ह्यासाठी पुरेसं आहे असं वाटतं का? कारण स्वयंपूर्ण जर ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा असेल तर साहजिकच आहे की रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यामध्ये किंवा जी काही पायाभूत सुविधा आपण वाढवत आहात, वाढवलेली आहे, त्या दृष्टीने जर विचार केला तर रुग्णसंख्या नियंत्रित राहण्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात मदत देखील होते. सद्य परिस्थिती पाहता, नंदुरबार मधली स्थिती पाहता, हे कितपत फायदेशीर ठरतंय? याच्यामध्ये निश्चितच आजच्या घडीला आपण स्वयंपूर्ण म्हणू शकत नाही. हं, स्वयंपूर्ण सध्या आपल्याकडे नाही आहे, पण डिमांड जी होती पूर्वी, हं. त्याच्यामध्ये जवळपास 50 ते 60% फरक पडला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज आमच्याकडे 12 ते 15% पेशंट्स ते बाहेरच्या जिल्ह्यातून येत आहेत. बर. असेल, गुजरात असेल, धुळे असेल. कारण नंदुरबारची जॉग्राफिकल लोकेशन अशी आहे की धुळ्यातला साक्री तालुका, दोंडाईचा शिंदखेडा हे एकदम जवळ पडतात नंदुरबार सिटीच्या. हं, हं. आणि आमची जी डिमांड आहे, गव्हर्नमेंटची डिमांड, ही गव्हर्नमेंटची डिमांड तर बऱ्याच अंशी फुलफिल होते, परंतु जे प्रायव्हेट आहेत, हं. प्रायव्हेट लोकांसाठी आम्हाला धुळ्यावरून आम्ही टाईप केलेलं आहे. तर आता हे प्रायव्हेट सुद्धा 2 प्लांट इस्टॅब्लिश झालेत. त्यांना सुद्धा तिथून ऑक्सिजन मिळतोय. हं. आणि आज येण्याचं मी बोललो की 1290 बेड्स पैकी जवळपास 200 ते 250 बेड्स व्हॅकंट आहेत. हं, हं. तर सध्याच्या घडीला ऑक्सिजनचं काही असं मेजर चंक किंवा तुटवडा आमच्याकडे नाही आहे. हा. आणि अजून जे आमचे 2 प्लांट तालुका लेवलवरती इस्टॅब्लिश होत आहेत, ते 2 प्लांट आणि आमचे हे कॉन्सन्ट्रेटर्स, त्याच्यामुळे मला तरी खात्री आहे की गव्हर्नमेंटची जी डिमांड आहे ती येत्या काळामध्ये 100% फुलफिल होईल. हं. आणि प्रायव्हेटचे जे आम्ही प्लांट 2 त्यांनी टाकलेत, तर प्रत्येक प्लांट त्या हॉस्पिटलसाठी सफिशियंट असतो. हा हा याची कॅपॅसिटी, कारण हा हवेमधून बनवणारा ऑक्सिजन प्लांट असल्यामुळे याचं मेजर आपण फार बिग लेवलला लिक्विड ऑक्सिजन बनतात तसं नाही बनत, हं, हं. परंतु एक रुग्णालयासाठी सफिशियंट असतं. नक्कीच. डॉक्टर, आणखीनही काही प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं जाणून घ्यायला निश्चितपणे आवडणार आहे. पण एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेक नंतर आपण डॉक्टर राजेंद्र भारुड यांना आणखी काही प्रश्न विचारणार आहोत. नंदुरबार पॅटर्न नेमका यशस्वी कसा काय झाला, नेमक्या काय गोष्टी त्यामागे होत्या, त्या देखील आपण जाणून घेतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड आहेत. राजेंद्रजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो ऑक्सिजन प्लांट बाबतीत आपल्याला विचारायचा होता की ज्या वेळेला सप्टेंबरमध्ये आपण या ऑक्सिजन प्लांट विषयी, हवेतनं ऑक्सिजन निर्मितीविषयीचा विचार केलात, त्यावेळेला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी डोक्यात होत्या? आपण मगाशी बोलताना असं म्हणालात की पुढे नेमकं काय होणार आहे, काय वाढून ठेवलंय, हे त्यावेळेला थोडासा त्याचा अंदाज आलेला होता. डॉक्टर म्हणून हे जज करणं सोपं गेलं. पण हे हवेतनं ऑक्सिजन निर्मितीचं जे एक तंत्र आहे किंवा ही जी एक संकल्पना आहे ती इतकीशी प्रचलित नाहीये, याबद्दल फारशी माहिती नव्हती आधी कोणाला. तर मग या सगळ्या प्रकल्पाबाबत प्रोसेस नेमकी कशी होती, काय नेमकं केलं, नियोजन नेमकं कसं होतं त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मी स्वतः मेडिकल ग्रॅज्युएट आहे. आणि असे जे प्लांट्स असतात, ह्या प्लांट्स मी पूर्वी पाहिलेले होते. ते मुंबईला विशेष करून हे प्लांट्स कार्यान्वित आहेत. ही एरॉक्स नावाची कंपनी आहे. त्याचं जे काही डिझाईन आणि मेकॅनिझम आहे हे अमेरिकन टेक्नॉलॉजी आहे. बर. त्यामध्ये हवेमधून जे नॅचरल एअर आहे ती घेऊन नायट्रोजन हं, आणि कार्बन डायऑक्साईड ते हं, बाजूला करतात. आणि ती जी त्याच्यामध्ये जे चेंबर्स असतात, त्या चेंबर मधून फक्त आणि फक्त ऑक्सिजन काढला जातो. हं, तो एका दुसऱ्या टँक मध्ये आणला जातो आणि त्या टँकच्या माध्यमातून त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं प्युरिफिकेशन वाढवलं जातं. हं. मॉइश्चर वगैरे पूर्ण काढून ऑल अननेसेसरी घटक काढून 95 ते 97% ऑक्सिजन हा जेव्हा प्युअर होतो, हं, मग तो पेशंटला जातो. हं. आमच्याकडे मेन विषय आता हा ऑक्सिजनचा तर होताच, पण डॉक्टरांचा खूप मोठा तुटवडा होता. बर. जिल्ह्यामध्ये फक्त 2 MD मेडिसिन डॉक्टर होते. तर 20 लाख लोकसंख्येसाठी गव्हर्नमेंटसाठी 2 MD मेडिसिन डॉक्टर्स आणि प्रायव्हेटला 13. तर 15 डॉक्टरवरती पूर्ण जिल्हा चालवायचा हं, खूप मोठा विषय होता. आणि विशेष करून शासकीयमध्ये हं, तर ह्यासाठी आम्ही इथं काही BMS कॉलेज नव्हती, BHMS कॉलेज नव्हती, MBBS कॉलेज नव्हती. इथले जे काही नर्सेस आहेत, आमचे जे CHOs होते गव्हर्नमेंटचे, हं, हं, BUMS डॉक्टर, युनानी डॉक्टर ट्रेन करण्यात आलं. हं. त्या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल द्यायचा. पल्स, BP ह्या बेसिक गोष्टी सर्वांना माहिती असतात प्रत्येक डॉक्टरला. परंतु जो काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल असतो, त्या गोष्टीला त्यांनी फॅबिफ्लू दिला पाहिजे,
कधी त्यांनी रेमडेसिवीर दिला पाहिजे, कधी हा हिपेरिन दिलं पाहिजे, किती समितीचं दिलं पाहिजे, किती डोसने दिला पाहिजे. आणि ह्या ज्या नवीन नर्सेस रिक्रूट केल्या 200, त्यांना सुद्धा याचा व्यवस्थित समजून ट्रेनिंग देऊन त्याचा पूर्ण वापर आपला मग शासकीय रुग्णालयासाठी करण्यात आला. राजेंद्रजी, सध्याच्या घडीला नेमकी काय आव्हानं आहेत, काय अडचणी समोर येत आहेत आणि ज्या आव्हानांना अडचणींना सामोरं जाताना राज्य सरकारकडनं नेमकी कोणती अपेक्षा आहे, कोणकोणत्या गोष्टींची कमतरता जाणवतीये, मागणी नेमकी काय आहे आणि त्याचा पुरवठा नेमका कशा पद्धतीनं केला जाईल असं वाटतं? अ, पहिली गोष्ट शासकीय यंत्रणेमधून खूप चांगला सपोर्ट आम्हाला मिळतो. आणि माननीय मुख्यमंत्री आमचे दर आठवड्याला हं, माझा वैयक्तिक फोन करता मागे त्यांचा दौराही झाला नंदुरबारला हं, त्याबद्दल माहिती असेल. तर त्यांना इथली परिस्थितीची बऱ्यापैकी जाणीव आहे. हं. तर आमच्याकडे बाकी 4 तालुक्यामध्ये आम्ही ऑक्सिजन प्लांट उभे करू शकतो. परंतु जे डोंगराळ आहे, सातपुड्याच्या कुशीमध्ये बसलेले जे तालुके आहेत, हां, विशेषतः हां. अक्कलकुवा आणि बेळगाव, तिथं व्होल्टेजचा खूप मोठा इश्यू असतो. वारंवार लाईट जाते. मग प्लांटला खूप हाय व्होल्टेज लागतं. बरोबर. त्यामुळे आम्ही तिथं कॉन्सन्ट्रेटर्स बसवतो आहोत. की प्रत्येक बेड वाईज जसं इथून मोठा प्लांट आहे, छोटा प्लांट असतो तर आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणतो. याची कॅपॅसिटी साधारणतः 5 लिटर, 7 लिटर, 10 लिटर पर मिनिट पर्यंत असते. हं. आणि आजच एक चांगली बातमी आली, जसं मी बोललो मोठा फाउंडेशन यांच्या मार्फत उद्या मला 100 कॉन्सन्ट्रेटर भेटतायत. हां, तर हां. हे कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून जे अर्ली पेशंट असतात 95 ते 90 ते 85 पर्यंत त्यांचं SpO2 ड्रॉपडाऊन होतो. हं, हं, अशा पेशंटसाठी हे कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून त्यांच्या डोंगराळ भागात हं, हं, जे धडगाव, तोरणमाळ आणि मुलगी इथं ट्रीटमेंट आम्ही देऊ शकतो. एक सर्वात महत्वाची आमची जी मागणी आहे, हं, इथं हं. आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे लोकांचं लसीकरणाबाबत खूप अफवा आहेत. तर आम्ही काही डिजिटल व्हॅन्स त्याच्या माध्यमातून आदिवासी बोली भाषेमध्ये हां, हां. स्थानिक व्हिडिओज प्रत्येक गावात, प्रत्येक पाड्यात त्यांना त्या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून जाऊन तर आमची जी मोबाईल व्हॅक्सिनेशन कॅम्प आहे, ती टीम पण जाईल. आमच्याकडे 16 व्हॅक्सिनेशन कॅम्प टीम आहेत अच्छा. आणि लोकांमध्ये जनजागृती पसरवतात. तर इतक्या अफवा आहेत की लोक म्हणतात की व्हॅक्सिन दिल्यावर माणूस मरतो, मग त्याची किडनी काढून घेतात, हां, हां. हृदय काढून घेतलं जातं. आणि त्याच्यामुळे अक्षरशः आमचे शिक्षक जेव्हा जातात रजिस्ट्रेशन करायला गावोगावी, हां, हां. लोक दरवाजे बंद करून घेतात, पळून जातात शेतामध्ये. बरं. तर ह्यासाठी खूप मोठं आव्हान आमच्या समोर आहे की लोकांना व्हॅक्सिनेशनला कसं प्रवृत्त करायचं. म्हणून आम्ही गावोगावी व्हॅक्सिनेशनचं कॅम्प घ्यायला सुरू केलेले आहेत. हां, हां. आतापर्यंत जवळपास 1,10,000 डोस झालेले आहेत अबाव 45 वर्षाच्या. परंतु आता जेव्हा 18 वर्षाच्या वरती आपण लसीकरण जेव्हा करायचं म्हटलं, हां, हां. तर साधारणतः आमच्याकडे 12 लाख लोक आहेत त्यांना लसीकरण करावे लागेल. आणि 12 लाख लोकांना 24 लाख डोस द्यायचे म्हटले तर लसेस तेवढ्या मात्रामध्ये सध्या अवेलेबल नाहीये. खरं आहे. आणि विशेष करून आदिवासी बहुल भागामध्ये हं, हं, तिथं इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. तर आता लसीकरण करायचं म्हटलं सर्व ऑनलाईन सिस्टीम आहे. त्याला हं, हं. लस देण्यासाठी तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून तिथं रजिस्ट्रेशन करावं लागतं. ओटीपी जातो, हां, फोटो हां. काढला जातो. मग तर आम्हाला लोकांना अशा ठिकाणी आणावं लागेल जिथे इंटरनेट अवेलेबल आहे. आणि त्यासाठी आम्हाला मुबलक प्रमाणात गाड्या लागतील. बरोबर. बसेस असतील, जीप्स असतील, व्हॅन्स असतील. हं, हं, मग त्या पाड्या-पाड्यामधून लोकांना आणणं, तिथे त्यांना सिस्टमॅटिकली सोशल डिस्टन्सिंगने बसवणं. हं, हं. मग त्यांचा जो काही असेल मोबाईल नंबर किंवा त्याच्या घरच्यांचा नंबर, एका नंबरवरून 4 लोकांचं आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. तिथं ते करावं लागेल. पण त्यासाठी आम्हाला मग ती एक मदत लागेल शासनाकडून, की स्पेशल बाब म्हणून नंदुरबारचे जे 2-3 तालुके आहेत, जिथे हं, हं. इंटरनेट नाहीये किंवा खेडीपाडी, अशा ठिकाणी जर आम्हाला गाड्या जर घ्यायची परवानगी मिळाली 30 ते बरोबर. 35, राजेंद्रजी, त्यासाठी म्हणजे खर्च आपण आम्हाला जसं म्हणताय की अनेक आव्हानं आहेत, अनेक अडचणी आहेत, पण त्या टॅकल करणं शक्य आहे आणि त्या निश्चितपणे आपण कराल असा आम्हाला विश्वास आहे. आणि आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. हा जो नंदुरबार पॅटर्न आपण राबवला, ज्याची राज्यात चर्चा होतीये आणि तो पॅटर्न राबवला आता इतर ठिकाणी देखील जाणार आहे, त्याबद्दल देखील बोललं जात आहे. राजेंद्रजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दलची माहिती दिलीत त्याबद्दल. आणि आपण बघितलं कशा पद्धतीने डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी हा नंदुरबार पॅटर्न राबवला, यशस्वी देखील करून दाखवला आणि आता हाच पॅटर्न राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील राबवला जाणार आहे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.